अखेरेक तब्बल 11 दिसां उपरांत चोरणा धक्क्याचेर अर्दी बुडिल्ली फेरीबोट उदकांतल्यान भायर काडली। सदर फेरीबोटीच्या दुरुस्तीचें काम फेरीबोट डॉक यार्डांत जातलें। 1 म्हयन्या भितर फेरी दुरुस्त जातली अशी माहिती मुखार येता। तर फेरीबोटीचे साल्वेज ऑपरेशनाचो खर्च हो सुमार 25 ते 30 लाख मेरेन आशिल्लो। दरम्यान ह्या फेरीबोटींत खंयच क्रॅक वा पंक्चर ना। फेरीबोट बुडपाचो प्रकार घडलो तो स्टाफान रुटीन प्रोसिजर्स फॉलो करून आशिल्ल्यान म्हूण R&D डायरेक्टर उलयले। आम्ही आमच्या टिमीन आणि आमच्या वर्कशॉपाच्या टिमीन आणि साल्वेजरान जवळ जवळ 11 दीस काम करताले। आमकां पावस, हाय वॉटर, लो वॉटर डिफिकल्टी खूप आसल्यो, पूण ते आयज सक्सेसफुली तेंच्यांनी आयज रिफ्लोट केली फेरी। बट इतलो टायम लागलो सर तुमकां वेदर कंडिशनाक लागूनच म्हणटा तुमी? वेदर उदकाचें आनी आगीचें हेजेर तुमी कंट्रोल करूं शकना। हाय वॉटर आसता, लो वॉटर आसता, त्या प्रमाणे तांकां काम करचें पडटा आनी उदकान सकयल डायवरांक वचोन ते काम करचें पडटा तेन्ना डिफिकल्टीज खूब आसता। ताका विजिबिलिटी नासता, रातचें काम करपाक मेळना, ताका लागून नॉर्मली साल्वेज ऑपरेशनाक असो टायम लिमीट दिवंक जायना। सर हे सगळे ऑपरेशनाक कितले डायवर्स लागले आनी कितें चॅलेंजीस फेस करचे पडले तुमकां? 3 डायवर्स लागले आमकां। पयलीं ती फेरीबोट म्हणजे फुडल्यान वयर आसली, ग्रावंडाचेर आसली आनी फाटल्यान ताका जाय तितलो डेप्थ ड्राफ्ट मेळनासलो वयर काडपाक। आमी पंटून यूज केले, पण पंटूनाक ते 40 टनाचो पंटून, पण हार्डली 10 टन उखलपा जाताले, ते ताका फाटल्यान ड्राफ्ट मेळनासलो। आमी चौगले कडल्यान एक 50 टनाची काल क्रेन हाडली आनी फेरीबोटच उखल्ली क्रेनीन आनी मागीर तितले जे इंजीन रुमांत उदीक आसलें ते काडलें। बेसिकली इंजीन रुमांत जे उदीक आसलें ते देवान आसलें, कित्याक इंजीन रूम वॉटर लेवलाचेर सकयल आसलें। कितें डिफेक्टाक लागून कळ्ळें तर तुमकां? कितें डिफेक्टाक लागून ही बुडल्या काय? डिफेक्ट फेरीबोटीक डिफेक्ट कांयच ना। आमी आतां सुद्दां फ्लोट जाल्या, जर ताका होल हलाक नाल्यार बॉटमाक जर होल आसलेलो जाल्यार अजून सुद्दां भितर उदीक वचपाचें, ते वचना हेचो अर्थ असो की हलाक कांयच पंक्चर ना। आतां तेंचे आमचे कितें इन्वेस्टिगेशन आमी करतले, पण डेफिनेटली फेरीबोटीक म्हाज्या म्हायती प्रमाणे डिफेक्ट ताका लागून पंक्चर कांय नासलें। सर, कॅप्टन ऑफ पोर्ट्सान तुमकां सजेस्ट केल्लें एक कमिटी करची म्हणून इन्सिडंट्सा खातीर। आतां आयज फ्लोट जाल्यार ताका लागून आमी रिपोर्ट घालतले गव्हर्मेंटाक की अशें जालां, अशें प्रिलिमिनरी रिपोर्ट रेडी आसा, फक्त फ्लोटिंगाक लागून आमी आज फ्लोट जाल्यार गव्हर्मेंटाक वयतलो रिपोर्ट। आनी एक तुमी सांगिल्लें कॉस्टिंग जेन्ना टेंडर हे केल्लो तेन्ना एक 20-25 लॅक्स म्हणिल्ले। सो टेंडर करूं ना, असल्या इन्सिडंट बट विदाउट टेंडर तुमी हे केल्ले, सो तेन्ना कारण एमर्जन्सी आसली, बट तेन्ना तुमी अमावंट सांगलेलो एक 20 ते 25 लाख साधारण तितलोच आसतलो म्हाज्या म्हायतीन। थोडे मायज कित्याक आमी ते क्रेन बी हाडल्या 50 टनाची, थोडे मायज जावं, पण ते वीथ फायनान्शियल एप्रुवलच जातले, विदाउट फायनान्शियल एप्रुवल काय कितलो जातलो सर? म्हाज्या 30 लाखाच्या वयर वयतलो। 30 लाख 25 ते 30 लाख ओके, 30 लाख सर लागले अप्रॉक्सिमेट। पूण आतां फुडें फेरी कितें ती वर्किंग कंडिशन आसा काय स्क्रॅप? आतां आमी ना स्क्रॅप डेफिनेटली करचे ना। हांगाच्यान ती फेरीबोट आमी आमच्या वर्कशॉपान व्हरतले, मरीन वर्कशॉपान, थंय वयर काडटले गाड्यान आनी फुल्ली रिपेर करतले जे कितें जाय तें, आनी विदीन 1 मंथ इंजीन सुद्दां आमी ओवरऑल करतले आनी विदीन नेक्स्ट 1 मंथ सर्वेराक दाखयतले, सर्वे सर्टिफिकेट घेतले आनी फेरीबोट एका म्हयन्यान आमी परत एकदा धक्क्याक दिसली। दॅट इज फॉर शुअर। पूण हांगा ऑलरेडी एक मिनिस्टरान एक हें दिल्लें की फिटनेस ऑडिट जातले सगळ्या फेरींचे, सो ताजेर कशें कितें हें सध्या? आतां ते हांव जशी इन्स्ट्रक्शन येतली त्या प्रमाणे आमी सो अजून ताजो प्रोसेस बीन तसो काय चालू ना। आतां फ्लोट जाल्या हांगा आतां ना सगळ्या फेरींचे ते म्हणटाले, कारण हो इन्सिडंट्सा लागून तांच्यांनी म्हणलेलें की फिटनेस जे ऑडिट आहा, फिटनेस फेरीबोटीचे फिटनेस एवरी इयर आमकां करचेच पडटा। फेरीबोटी ज्यो आसा त्यो रजिस्टर केल्ल्यो आसा ऑथॉरिटी कडेन, तेजे एकदा रजिस्ट्रेशन केल्या उपरांत एज पर द IB एक्ट एवरी इयर सर्वेरान येवन चॅक करची पडटा वेदर इट इज सेफ फॉर द ऑपरेशन। त्या प्रमाणे जो तुमी सजेस्ट करीत जाल्यार ते आमी रिपेर करता आनी मागीर तो इन्स्पेक्ट करता आनी मागीर आमकां सर्टिफिकेट दिता, सर्वे सर्टिफिकेट म्हणटा ताका, की सेफ फॉर ऑपरेशन, तेन्ना ती फेरीबोट ऑपरेट जावं शकता फॉर नेक्स्ट 1 आनी रोरोचेर कितें न्यू अपडेट आसा? कारण तुमी फाटीं सांगिल्लें जातलें म्हणून इन कमिंग डेज। हय जातली, मोस्ट प्रॉब्ली बाय नेक्स्ट वीक आमी ती रोड फेवट चालू करता।